नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे. लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षको, आपण पाहिलं शनिवारी जम्मू एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे आता समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तपास यंत्रणांना आता महत्त्वाची माहिती त्यांच्या हाती लागली आहे. या हल्ल्यासाठी जी स्फोटकं वापरण्यात आली आहेत ती लष्करासाठी वापरली जात असून देशाबाहेर त्याची निर्मिती केल्याचंही या तपासात उघड झाले आणि त्याचमुळे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांकडे संशयाची सुई वळली आहे. ड्रोन हल्ल्याचं षडयंत्र कुठे आणि कसं रचण्यात आलं होतं आणि त्यासाठी कोणती स्फोटकं वापरण्यात आली होती, याच सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत नापाक षडयंत्र या आमच्या खास कार्यक्रमात. तर ड्रोन हल्ल्यासाठी RDXचा वापर करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय. 3 किलो RDX 2 ड्रोनमध्ये ठेवण्यात आलं होतं. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं सीमेपलीकडे हे षडयंत्र रचण्यात आल्याचं आता समोर आलंय. शनिवारी ड्रोन स्फोटानंतर घटनास्थळावर तपास यंत्रणांना बॉम्बचे तुकडे आढळून आले होते आणि याच तुकड्यांच्या तपासणीत काही महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागलेत. बघूयात याचवरील आमचा हा खास रिपोर्ट. जम्मू ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचं षडयंत्र. दहशतवाद्यांच्या मदतीने ड्रोन हल्ला. ड्रोन हल्ल्यामागचा नापाक चेहरा उघड. शनिवारी जम्मू एअरफोर्स स्टेशन परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यामागचा कट आता हळूहळू उघड होऊ लागलाय. या हल्ल्यानंतर घेण्यात आलेली ही छायाचित्र या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची ठरली आहेत. या छायाचित्रांमुळे तपास यंत्रणांचा पाकिस्तानवरचा संशय आणखी बळावलाय. ते षडयंत्र सीमेपार पाकिस्तानातच रचण्यात आल्याचं आता लपून राहिलेलं नाही. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि दहशतवादी संघटनांनी हा कट आखल्याचं उघड झालंय. खरं तर शनिवारी जेव्हा हा ड्रोन हल्ला झाला तेव्हा संशयाची सुई पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी संघटनांकडेच वळली होती. दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर करून 5 मिनिटांच्या अंतरानं 2 स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. जेव्हा हे स्फोट झाले तेव्हा जम्मू एअरफोर्स स्टेशन परिसरातील पार्किंग परिसरात 2 हेलिकॉप्टर उभे होते. या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ही स्फोटक पदार्थ कशाला तरी बांधलेली होती आणि त्यांना जे हवाई दलाचं जम्मू एअर स्टेशनचं जे टेक्निकल एरिया आहे त्याच्या छतावरती टाकण्यात आली ड्रोनच्या मदतीने. तर उद्देश सरळ साफ होता की त्या भागात असलेल्या हेलिकॉप्टर्सना त्यांना बर्बाद करायचं होतं किंवा डिस्ट्रॉय करायचं होतं. सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हवाई दल तळावर ड्रोन हल्ला कुणी केला? ड्रोन हल्ल्याचा मास्टर माइंड कोण? आणि याचाच शोध देशातील सर्वोच्च तपास यंत्रणांकडून घेतला जातोय. हा दहशतवादी हल्ला असल्याचं गृहीत धरून NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून तपास केला जातोय. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं या छायाचित्रावरून स्पष्ट झालंय. स्फोटानंतर हे छायाचित्र घेण्यात आलं होतं. जी स्फोटक पदार्थ असतात ज्याला हाय एक्सप्लोजिव्ह म्हटलं जातं त्यांना 2 मोठ्या भागामध्ये वाटता येईल. एक तर कमर्शियल म्हणजे जे सिव्हिल कामामध्ये वापरली जाणारी स्फोटक पदार्थ आणि दुसरी मिलिटरी म्हणजे जी फक्त सैन्यामध्ये स्फोटक पदार्थ वापरली जातात. आणि सैन्यामधली वापरली जाणारी स्फोटक पदार्थ ही जास्त ताकदवान असतात. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात की जे बाहेर वापरण्याकरता दिले जात नाहीत. तर म्हणजे ती ताकदवान असतात. तर याचा अर्थ सरळ आणि साफ आहे की ही सैन्यातली स्फोटक पदार्थ जी आहेत ती दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्य किंवा ISI कडनं घेतलेली आहेत. याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. या छायाचित्रामुळे पाकिस्तानचं नापाक षडयंत्र उघड झालंय. शनिवारी ड्रोन स्फोटानंतर घटनास्थळावर तपास यंत्रणांना बॉम्बचे तुकडे आढळून आले होते. या तुकड्यांच्या तपासणीत काही महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.
स्फोटकांमध्ये विशिष्ट प्रकारचे धातूचे तुकडे आढळून आले आहेत. तसंच या धातूच्या तुकड्यांचा आकार एकसारखा असल्याचंही बघायला मिळालंय. त्या धातूच्या तुकड्यांना धारदार टोक करण्यात आलं होतं. बॉल बेअरिंग प्रमाणे दिसणाऱ्या या तुकड्यांचं एका विशिष्ट प्रकारच्या स्फोटांसोबत मिश्रण करण्यात आलं होतं. तर स्फोटानंतर जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशानं ते तयार करण्यात आलं होतं. स्फोटाच्या ठिकाणी आढळून आलेल्या वस्तू पाहून तपास यंत्रणांच्या तपासाला दिशा मिळाली आहे. सामान्य व्यक्तीला अशा प्रकारची स्फोटकं तयार करता येणार नाही आणि म्हणूनच तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ही स्फोटकं पाकिस्तान लष्कराच्या कारखान्यात तयार करण्यात आली असावीत असा तपास यंत्रणांना संशय आहे. पाकिस्तानवर संशय बळावण्यामागे आणखीन एक कारण आहे आणि ते म्हणजे NIAला या स्फोटकांच्या तपासणीत RDX आढळून आलाय. स्फोटांसाठी 3 किलो RDXचा वापर करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. हे 3 किलो RDX 2 ड्रोनमध्ये ठेवण्यात आलं होतं. प्रत्येक ड्रोनमध्ये साधारण 1.5 किलो RDX ठेवण्यात आलं होतं. जम्मूतील ड्रोन हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेवर अनेक वेळा ड्रोन आढळून आले आहेत आणि त्यावरून या ड्रोनमध्ये हल्ल्यासाठी RDX कुणी पुरवलं होतं याची तुम्हाला कल्पना आली असेल. देखिए, अभी तक का जितना इनिशियल एविडेंस सामने आया उसके हिसाब से ड्रोन्स का इस्तेमाल किया गया है और बाकी जो पहलू हैं इसके अलग अलग वो तफ्तीश के दौरान देखे जाएंगे कि ड्रोन पार से उड़ा या फिर बॉर्डर के आसपास से या इंटरनली कहीं से उसको उड़ाया गया. फिर इंडिकेशंस हैं कि लश्कर तौबा का इसमें हाथ शामिल है क्योंकि लश्कर तौबा लगभग दर्जन से ज़्यादा गतिविधियां इस तरह की पहले कर चुकी हैं जिसमें वेपन ड्रॉपिंग के केसेस भी हैं, IED भी जहां पर ड्रॉप करने के केस हैं. ड्रोन हल्ल्याच्या ठिकाणी आढळून आलेल्या धातूच्या तुकड्यावरून या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. तसंच काही महत्त्वाची माहितीही तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. ड्रोन हल्ल्यासाठी लष्करी कारखान्यात हे स्फोटकं तयार करण्यात आल्याचं उघड झालंय. खरं तर अशा प्रकारची स्फोटकं ही सैन्य आणि अर्धसैनिक दलासाठी तयार केली जातात. प्राथमिक तपासणीत ही स्फोटकं लष्कराच्या वापरातील असल्याचंही पुढे आलंय. देशाबाहेर ही स्फोटकं तयार करण्यात आल्यामुळे संशयाची सुई पाकिस्तानकडे वळली आहे. पाकिस्तानी लष्कराने ही स्फोटकं तयार केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. यामध्ये 100% पाकिस्तानचं सैन्य आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI यांचा हात आहे. कारण अशा प्रकारची स्फोटक पदार्थ ही बाजारामध्ये मिळत नाहीत आणि ही भारतामध्ये सुद्धा मिळत नाहीत. तर त्याच्यामुळे यामध्ये पाकिस्तानचा हात हा नक्कीच आहे. जम्मू एअरफोर्स स्टेशनवरील ड्रोन हल्ल्यात आढळून आलेले धातूचे तुकडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत आणि त्यामुळे आता स्फोटांसाठी कोणत्या प्रकारच्या धातूचा वापर करण्यात आला याचा उलगडा होणार आहे. या स्फोटासाठी ज्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता ती परदेशी असल्याचंही आढळून आलंय. तर फ्यूज इम्पॅक्ट IDचा त्यामध्ये वापर करण्यात आल्यामुळे या ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर एकीकडे तपास यंत्रणा ड्रोन हल्ल्याचा कसून तपास करत असतानाच दुसरीकडे जम्मूच्या अर्निया सेक्टरमध्ये भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पहाटे 4:25 एक ड्रोन आढळून आलं होतं. हे ड्रोन हवेत घिरट्या घालत असल्याचं आढळून येतंय आणि हे ड्रोन या ठिकाणी घिरट्या घालत असल्याचं आढळून येताच BSFच्या जवानांनी त्याच्यावर जोरदार गोळीबार केला आणि या गोळीबारानंतर ते ड्रोन पाकिस्तान हद्दीत निघून गेलंय. या घटनेनंतर जम्मूच्या अर्निया सेक्टरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर गेल्या 4 दिवसांपासून जम्मू लगतच्या परिसरात रात्रीच्या वेळेस ड्रोन घिरट्या घालत असल्याचं आढळून आलं होतं. या सगळ्या घटनाक्रमाचा आमचे जम्मूचे प्रतिनिधी पवन शर्मा यांनी घेतलेला हा आढावा बघूयात. जम्मू एयरफोर्स स्टेशन पर हुए ड्रोन हमले के बाद जम्मू में अलग अलग ठिकानों के ऊपर ड्रोन मंडराते दिखे थे. जम्मू के कई मिलिट्री स्टेशन जिसमें कालूचक, रतनूचक, मीरा साहिब और कुंजवानी इलाके में पिछले 2-3 दिन से लगातार ड्रोन मंडरा रहे थे. लेकिन आज सुबह भारत पाक अंतर्राष्ट्रीय सीमा पर अर्निया सेक्टर जो है वहाँ पर जब्बोवाल एक इलाका पड़ता है जो बिल्कुल अंतर्राष्ट्रीय सीमा के पास है. वहाँ पर एक पाकिस्तानी ड्रोन भारतीय सीमा में घुस आया था जिस पर BSF के जवानों ने फायरिंग की थी. उसके बाद ड्रोन वापस
पाकिस्तान की ओर चला गया। तो लगातार ड्रोन देखने का सिलसिला जो अभी भी जारी है। हालांकि जम्मू एयरफोर्स स्टेशन हो जहाँ फिर जितने भी महत्वपूर्ण ठिकाने हैं यहाँ पर ड्रोन मॉनिटरिंग सिस्टम लगा दिया गया है। ड्रोन को खोजने के लिए जो उपकरण चाहिए वो सब लगा दिए गए हैं। सुरक्षा कड़ी कर दी गई है एयरफोर्स स्टेशन की, और जितने भी महत्वपूर्ण इंस्टॉलेशन है जम्मू कश्मीर में वहाँ पर भी सुरक्षा कड़ी की गई है। एक हाई अलर्ट साउंड किया गया है अंतर्राष्ट्रीय सीमा पर और LOC पर भी, क्योंकि LOC पर भी और अंतर्राष्ट्रीय सीमा पर भी पाकिस्तान की तरफ से कई बार ड्रोन भेजे गए थे, जिसके चलते अब कड़ी सुरक्षा बरती जा रही है, क्योंकि ड्रोन देखने का सिलसिला अभी भी जारी। हालांकि कई उपकरण जहां पर लगे हुए हैं कि इस इलाके में अगर ड्रोन आता है तो उसे मार गिराया जाएगा, लेकिन अंतर्राष्ट्रीय सीमा पर आज सुबह जो एक ड्रोन देखा गया उसके ऊपर भी BSF ने फायरिंग की थी, लेकिन वो ड्रोन वापस पाकिस्तान की ओर चला गया। कैमरामैन राजवी के साथ पवन शर्मा, न्यूज 18 इंडिया, जम्मू। एकीकडे भारत पाकिस्तान सीमेवर वारंवार ड्रोन आढळून येत असल्यामुळे आता भारतीय लष्कराने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सुरू केल्या आहेत। जम्मूत झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर ड्रोन विरोधी यंत्रणा बसवण्यास सुरुवात झाली आहे। भारतीय लष्कराच्या DRDOनं ड्रोन विरोधी प्रणाली विकसित केली आहे, तर बंगळुरूच्या कोलारमध्ये त्याच्या चाचण्याही सुरू आहेत। DRDOनं भारत इलेक्ट्रिकलला उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं असल्याचीही माहिती DRDOचे अध्यक्ष G सतीश यांनी दिली आहे। ये सिस्टम डेवलप किया था, आपको मालूम है रिपब्लिक डे और इंडिपेंडेंस डे के समय में भी हमने डिप्लॉय किया। अभी बेंगलुरु के पास कोलार में इनका पूरा ट्रायल चल रहा है, सबको दिखा रहा है। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड को टेक्नोलॉजी ट्रांसफ़र दिया है, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड प्रोड्यूस करने के लिए तैयार है। अभी और कुछ इनपुट्स आर्म्ड फोर्सेस से जैसा चाहिए उसको करने के लिए डिस्कशंस चल रहा है। वो सिक्योरिटी एजेंसी आर्म्ड फोर्सेस के डिस्कशंस के बाद कैसा उसको मॉडिफाई करना है तो करेंगे। और प्राइवेट इंडस्ट्रीज भी इसमें बहुत आया है, उनको भी टेक्नोलॉजी ट्रांसफ़र दे रहा है। ये सब तैयार हो रहा है इसको प्रोडक्शन के लिए। आणि यासोबतच नापाक षडयंत्र आमच्या खास कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक नंतरही आणखीन काही खास बघत रहा न्यूज 18 लोकमत। लोकमत विशेषमध्ये नापाक षडयंत्र आमच्या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जम्मूतील ड्रोन हल्ल्याच्या तपासाला वेग आला असतानाच लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीमच उघडली आहे। पुलवामामध्ये सैन्यानं लष्कर-ए-तैबाच्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवलंय, तर गुरुवारी रात्री या चकमकीला सुरुवात झाली होती आणि शुक्रवारी दुपारी ही चकमक थांबली। बघूयात यावरीलच हा खास रिपोर्ट। श्रीनगरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कर-ए-तैयबाचा जिल्हा कमांडर ठार, सैन्याची धडाकेबाज कामगिरी। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने जोरदार ऑपरेशन सुरू केलंय। पुलवामा जिल्ह्याच्या राजपुरामधील हाजिन गावात काही दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती आणि त्या माहितीवरून गुरुवारी रात्री सुरक्षा दलाने हाजिन गावाला वेढा घातला होता। तसंच गावात नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला। सुरक्षा दलाने नाकाबंदी केल्याची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली। त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला। दोन्ही बाजूने जोरदार चकमक झाली। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमाराला ही चकमक सुरू झाली। रात्रभर ही चकमक सुरूच होती। शुक्रवारी दुपारी 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय। साउथ कश्मीर के पुलवामा एरिया में कल रात को ही सुरक्षा बलों को पता चला कि वहाँ पे मिलिटेंट छुपे हुए, फौरन कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन लॉन्च किया आर्मी, CRPF और पुलिस ने, और उसके बाद एनकाउंटर शुरू हुआ। तकरीबन रात के 11:30 बजे फायरिंग का सिलसिला शुरू हुआ। रात भर ये फायरिंग का सिलसिला जारी रहा और दोपहर को फिर आज 5 मिलिटेंट मारे गए हैं, और पुलिस का कहना है कि 5 का ताल्लुक लश्कर-ए-तैयबा से है और इसमें एक डिस्ट्रिक्ट कमांडर भी शामिल है। या चकमकीत कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा जिल्हा कमांडर निशान लोन याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय। या ऑपरेशनमध्ये एकूण 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा देखील समावेश आहे। बढ़ रही है सर, क्या नई रिक्वायरमेंट हो? आपने अभी मुझे सुना है कि एनकाउंटर्स और बढ़ेंगे। हमारी कोशिश है कि जो लोग अमन के दुश्मन हैं, हमारी कोशिश है जो लोग आम लोगों की, बेगुनाह लोगों की जान के दुश्मन हैं, हमारी कोशिश है वो लोग जो आतंकी कार्रवाइयों में, दहशतगर्दी में शामिल हैं और बाहर की एजेंसियों पे और बाहर के जो आउटफिट हैं उनके साथ मिलके
कश्मीर को, जम्मू को, इन एरियाज़ को टेरर वायलेंस में इन्वॉल्व करना चाहते हैं उनको ख़त्म किया जाए। जो सिलसिला तेजी से चल रहा है इसको और तेज किया जाए। गेल्या 2 आठवड्यांपासून जम्मू काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या ऑपरेशनमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। सध्या जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून ऑपरेशन ऑल आउट चालवलं जात आहे। पिछले 10 दिनों में 13 मिलिटेंट मारे गए हैं अलग अलग एनकाउंटर्स में। सोपोर में 3 मिलिटेंट मारे गए, कुलगाम में 3 मिलिटेंट मारे गए, श्रीनगर के आउटस्कर्ट्स मलूरा में 2 मिलिटेंट मारे गए और आज 5 मिलिटेंट मारे गए हैं। और पुलिस का कहना है कि ये उनके लिए एक बड़ी कामयाबी है। लगातार जो है एंटी मिलिटेंसी ऑपरेशंस चल रहे हैं कश्मीर घाटी में और हमने देखा कि पिछले 10 दिनों में जो है काफ़ी सारे एनकाउंटर्स हुए हैं और आज का एनकाउंटर सबसे बड़ा एनकाउंटर इसलिए है क्योंकि इसमें एक ही बार 5 मिलिटेंट मारे गए हैं। पुलवामातील हाजिन गावात झालेल्या चकमकीत लष्कराचा 1 जवान शहीद तर 2 जवान जखमी झाले। काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरोधात सतत कारवाई केली जात असल्यामुळे दहशतवादी संघटनांचं धाबत चांगलंच दणाणलंय। सध्या काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए तैयबा ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे। मात्र लष्कराच्या ऑपरेशन ऑल आउटमुळे या दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली आहे। रिफत अब्दुल्ला, न्यूज 18 लोकमत, जम्मू काश्मीर। जम्मूतील या स्पेशल रिपोर्टसह आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता आठवण आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेची आणि ती म्हणजे मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।